बातमी कोल्हापुरातून आहे। पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेलाय। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय। तो कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होण्यास सुरुवात झाली। राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 16 फूट 9 इंचांवर पोहोचली। जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेले। राजाराम बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने होणारी वाहतूक प्रशासनाने रोखली। सांगलीत शिराळा तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली। पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली। गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात 24 मिलीमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली। बातमी पुण्यातून राजगुरुनगरमध्ये मुसळधार पावसामुळे व्यापारी संकुलाची भिंत कोसळली। खेड तालुक्यात दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी त्याचा परिणाम पाहायला मिळाला। राजगुरुनगर इथल्या सिद्धिविनायक व्यापारी संकुलाची ही संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली। तर नाशिकच्या कळवणमध्ये न्यायालयासमोरच पाणी साचल्यानं कामकाजावर परिणाम झाला। सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। पावसाचं पाणी कोर्टासमोर तुंबल्यानं वकील आणि पक्षकारांचीही गैरसोय झाली। बातमी लासलगावमधनं ब्राह्मणगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर लिंबाचं झाड कोसळलं। छतावरील पत्र्यांचं यात मोठं नुकसान झालंय। 31 विद्यार्थ्यांसह शिक्षक सुरक्षित आहेत। शाळेवरील पत्रे नवीन असल्यानं जीवितहानी टळली आहे। उर्वरित झाड तातडीनं हटवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते।